भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज स्वामित्व योजनेच्या 58 लाख लाभार्थ्यांना मालमत्ता पत्रकाचे आभासी पद्धतीने वितरण कार्यक्रम देशपातळीवर संपन्न झाला। स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मालमत्तांना कायदेशीर मान्यता प्राप्त झाली आहे। यामुळे ग्राम समीक्षीकरण होऊन नागरिकांच्या आर्थिक संधींना चालना मिळून परिणामी अर्थव्यवस्था बळकट होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा, विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पाथर्डी फाटा येथे नायलॉन मांजाने मृत्युमुखी पडलेल्या युवकांच्या परिवाराला 5 लाखांची मदत जाहीर केली आहे। तसेच नायलॉन मांजा विरोधात कडक कारवाई केली जाणार असून वेळ पडल्यास नायलॉन मांजा निर्मिती करणाऱ्या कंपनीवर सुद्धा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचं म्हटलं आहे। नाही, खरं अतिशय गंभीर हा विषय आहे। मी पत्रकार मोठ्या आधी सध्या मी त्यावेळेला सांगितलं की या संदर्भामध्ये मी कडक कारवाई करू। कोण हे सगळे माझ्या उत्पादक कोण आहेत, सगळे करणारे जे आहेत, त्या कारखाने आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावर जास्त कडक कारवाई झाली पाहिजे, मी तर या मताचा आहे। पण कोणाचा जीव इतका स्वस्त नाहीये, शाळेत पूर्ण चाललाय, कॉलेजला चाललाय, तर 20-22 त्यांचं काय गुन्हा आहे? पण तुम्ही पत्रकार कुठे घेता ते कामाकामी झाले की थोडे रस्त्यावर पडतात, त्याच्यामुळे मृत्यू होतो आणि दरवर्षी होते सतत। पण इतके कायदे कडक करून सुद्धा त्याच्यावर कोणी अंमलबजावणी करत नाही, ही बाब दुर्दैवी आहे। यापुढे याच्यामध्ये कोणाची काय केली जाणार ते सदोष। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।